ठीक आहे चालेल धन्यवाद. स्कोरिंगसाठी कोणाला तरी पाठवा. किंग्स 11 येस. नॉटी स्कोरिंगसाठी पाठवावा. हाँ भेज रहे. पंच म्हणून मैत्री 11 विशाल 2 पंच पाठवा. फलंदाज येताना दिसत आहेत संशुल भाई आणि अमार. नक्कीच मागील मॅचचा हिरो अमार. तसेच जर का चला ठीक आहे समजलं. चला नॉटी पंच पाठवा. त्यांच्याच कंपाऊंडमधली टीम आहे म्हणून त्यांना अंपायर नाही पाठवायचं आहे. साजिद आणि संतोष. साजिद आणि संतोष. नाही ऐकत आहेत. चला रोहित नॉटी 2 पंच पाठवा. तुषार जाधव आपण अंपायर जाऊ शकता का? तुषार जाधव अंपायर जाऊ शकता का? चला मैं धन्यवाद. उधर. तुषार गेलेला आहे तिकडनं. रोहित तू आणि तुषार जा. धन्यवाद तुषार. एकाच कंपाऊंड मधल्या 2 टीम आहेत म्हणून कोणावरती अन्याय होऊ नको होय. जर का डिसिजन दिला तर साईड मारल्यासारखं होईल म्हणून अंपायर चेंज केले जात आहेत. चला मॅचकडे वळूया. नाणेफेक झाली होती ती युनिटी आणि अमन हिरा संघामध्ये. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला तो अमन हिरा संघ युनिटी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलेलं आहे इथे अमन हिरा संघाला. फलंदाजीसाठी येतात समशुल आणि अमर. प्लस स्कोरिंगसाठी या. चला अमन हिरा आपला 12th मैन नहीं है. समशुल भाई प्लीज़ हमेशा आपका 12th मैन नहीं आता है. अमन हीरा बार बार बुलाने के बाद भी आपका 12th मैन नहीं आता है. सो प्लीज़ ये एक ही कमी है आपकी टीम में. अदरवाइज़ आपकी टीम का परफॉर्मेंस बहुत अच्छा रहता है. हर चीज़ हर डिसीजन को आप एक्सेप्ट करते हो. 12th मैन मतलब एक बड़ा आदमी होता है. यकीनन देखा जाए तो केतन मात्रे भी 12th मैन एज अ एंट्री की थी टीम में. आ गया स्कोरर आ गया. संघाचे 12th मॅन आलेले आहेत तरी खूप खूप धन्यवाद. चला पंच तुषार भाऊ स्पीडअप करा. बॉयज दोनों टीमों के कैप्टन को विनंती है कि ये इनिंग खत्म होने से पहले पहले कॉम बॉक्स में पहुंचे टॉस के लिए. धन्यवाद हनी. चला मॅचकडे वळूया. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सागी कोट्यातील पहिलं षटक घेऊन येताना दिसत आहेत ते म्हणजे सनी. स्ट्राईकला असतील समशुल भाई, नॉन स्ट्राईकला असतील अमर. चला संदेश यांच्याकडनं मला वाटतं आईस्क्रीम वाटपचा कार्यक्रम चालू आहे. कॉमेंट्रेटर आहे इथे आणि
आमचे लॅपटॉपवाले पण आहेत, 2 पाठव. आणि एक तुमचा प्लेयर पण आहे, 3. नक्कीच बघितलं तर 4. चेंडू निर्धाव टाकला जातोय. चांगली गोलंदाजी सन्नी यांच्याकडनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक साहिल बॉल के चेंडू खाली नीचे येत आते आहेत. हुए ओह आणि झेलबाज होताना दिसत आहेत ते शमशूर भाई. नक्कीच जर बघितलं तर आज ऋषी शमशूर भाईंचा आज दिवस नाही दिसत आहे. तर पहिल्या मॅचमध्ये सुद्धा असंच मोठे फटकेबाजी करत असताना कुठेतरी बाद झाले. नंतर बघितलं तर ह्या इनिंगमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची फलंदाजी करण्याचा त्यांची इच्छा होती, परंतु बॅट आणि बॉलचा पाहिजे तसा संपर्क होताना दिसत नाहीये आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू खेळला जातोय. 2 चेंडू. नवीन फलंदाज येतो तो फैज. 2 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होतोय. बिनगडी एक गडी बाद 0 अशी स्कोर कार्डवरती धावसंख्या लागते. जर का युनिटी संघाचा जर विचार केला तर जवळपास 3 षटकांमध्ये 40 ते 45 धावा कुटावा लागतील त्या अमन हिरा संघाला आणि त्यासाठी मोठी फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू खणखणीत दणदणीत खूप सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु अजूनही कोणत्याही पद्धतीची घोषणा केली जात नाही पंचांकडनं. तरी आम्ही पंचांना विनंती करतो की घोषणा द्यावी. नहीं है 6 नहीं है 6 नहीं है थांबा तिकडे प्लेयर्सला विचारा व्यवस्थित काय नाही आहे, नाही काय नाही नाही ते. बघितलं इथून हनी हनी तू मत बोल भाई, आप कमिटी में हो. हनी आप मत कुछ बोलिए. लाईव्ह मध्ये स्क्रीन आलेली आहे. काय 6 आहे. चला कॅमेरामॅननी सांगितलेलं आहे 6 आहे. कॅमेरामॅननी सांगितलेलं आहे 6 आहे. आपण दुसरं कोणाचं ऐकू नये. कॅमेरामॅन चेंडूच्या खाली होता. चला मागील चेंडूवरती खणखणीत षटकार मारल्यानंतर स्कोर कार्ड 6 होतोय. वैयक्तिक आणि सांघिक खातं खोललं जातं फैज यांच्या मार्फत. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल फैज यांच्याकडनं. पण एकदा लोअर फुलटॉस प्रतीचा चेंडू होता. लॉंग ऑफला कटून काढला जातो. फकरू येत आहेत, उचलत आहेत, फेकतात. तत्पूर्वी खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच बघितलं तर फकरू यांच्या शोल्डरमध्ये थोडीशी इजा असल्या कारणानंवे कुठेतरी हा चेंडू खालच्या कार्पेट ड्राईव्हने फेकला जातो. त्यांना माहीत होतं 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत, तर रिस्क घेण्याची कोणतीही संधी घेतली नाही ती फकरू यांनी. तत्पूर्वी 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि अंकित चेंडू खाली येत आहेत. सोप्पा झेल सोडला जातोय. झेल सोडला कोणाचा, तर झेल सोडला फैज यांचा. नक्की ज्या फैजने हाहाकार मचवला होता मागच्या सामन्यामध्ये, त्याच फैजचा झेल सोडल्यानंतर नक्कीच कुठेतरी याचं भुगतान करावं लागेल ते युनिटी संघाला. 5 चेंडू 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. प्रथमतः या षटकामध्ये स्ट्राईकवरती येताना दिसतात मागील मॅचचा हिरो म्हणजेच अमर. नक्कीच चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. या 4 धावा स्कोर कार्डवरती लागतात 13.
नक्कीच वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येताना दिसत ते फकरू. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. स्कोर कार्डवरती लागतात 13, एक गडी बाद 13. हॅलो. स्कोर कार्डवरती झालं त्या 14 धावा. नक्कीच बाद होताना दिसत आहेत ते म्हणजे अमर. त्यांच्या जागी नवीन फलंदाज येत आहेत ते गोविंद. मागील सामन्यामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी केली होती ते गोविंद यांनी. एक षटकार खेचला होता. तशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल गोविंद यांना. अजूनही या षटकातील उर्वरित 4 चेंडू येणं शिल्लक. नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. धावचीत होण्याची संधी, परंतु संधी हुकली जाते. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. नक्कीच अजिंक्य खटकाळे यांना विनंती असेल की समालोचन कक्ष तसंच अतिथी कक्षामध्ये आपले परम मित्र नॉटी आपल्याला बोलवत आहेत. अजिंक्य खटकाळे, प्लीज कम टू द कॉमेंट्री बॉक्स. या एक धावेनिशी स्कोर कार्डवरती लागतात त्या 15 धावा. येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच बघितलं तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहेत तिथे आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषे बाहेर. नक्कीच बघितलं तर डान्सिंग राऊंड हा फटका मारला जातोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह हा फटका होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण सज्ज नव्हतं. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे बाहेर. 6 धावा, 21 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक असतील. फकरू ऑन बॉलिंग मार्क, स्ट्राईकला फैज. स्विचिटचा प्रयत्न केला गेला, यष्टीरक्षकाकडनं होते चुकी. तत्पूर्वी 22 स्वरूपात नक्कीच एक धाव भेटते. बाईजनी येऊ द्यात, लेग बाईजनी येऊ द्यात, बॅटीने येऊ द्यात, कशाही येऊ द्यात, पण स्कोर कार्डवरती धावा येणं नक्कीच गरजेचं असतील. कारण समोर असणारा संघ युनिटी संघ जो एका बलाढ्य संघाला पराजित करून सेकंड राऊंडमध्ये आलाय. नक्कीच आपल्याला जर का त्या संघाला हरवायचं असेल तर मोठे फटकेबाजी करायची होती आणि त्या प्रयत्न करत असताना गोविंद यांचा मात्र इथे विकेट मिळला जातोय. षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट प्राप्त होतोय गोविंद यांचा. स्कोर कार्डवरती धावा लागतात त्या 22. अजूनही 6 चेंडू म्हणजे नक्कीच बघितलं तर पूर्वार्धातील शेवटचं षटक येणं बाकी. स्कोर कार्डवरती लागल्या त्या 22. 11.00च्या सरासरीने चाललेला खेळ. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येताना दिसतात ते नक्कीच देवा देवा डू फैज.
आतापर्यंत फैज यांनी 2 षटकार खेचलेले आहेत. तोच फैज ऑन अ बॅटिंग मार्क. पुन्हा एकदा झेल उडाला होता, अंकितकडनं होते चुकी. नक्कीच फैजचा झेल सोडला होता अंकित यांनी. तोच फैज आता मात्र बॅटिंग मध्ये हाहाकार निर्माण करताना दिसतोय. स्ट्राईकला येतोय तो रमजान. रमजान टू देवा. षटकातील शेवट पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रतीचा चेंडू होता, परंतु क्रीज सोडली जाते. डेड चेंडू होतोय. चेंडू सरळ पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. (23) रन झालेले आहेत. अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक, 4 चेंडू शिल्लक असतील. कीच फर्स्ट इनिंग मधील खेळ असणार आहे. 4 चेंडू शिल्लक. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. देवा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच चांगले क्षेत्ररक्षक आहेत आपल्या संघासाठी देवा. बघितलं तर खेळूकपाडा या गावातनं बिलॉंग करताना दिसतात देवा. ग्रामीणच्या सामन्यांमध्ये खेळण्याचा एक्सपिरियन्स, नाईट्स टुर्नामेंट खेळण्याचा एक्सपिरियन्स ज्या गोलंदाजामध्ये, ज्या क्षेत्ररक्षकामध्ये, ज्या फलंदाजामध्ये, तो म्हणजे देवा. ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज फलंदाज बाद होतात ते रमजान. त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज येताना दिसत आहेत, ते म्हणजे फैजान. नवीन फलंदाज फैजान. वकार. नवीन फलंदाज वकार. अजूनही या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. मोठे फटकेबाजी करावी लागेल या आलेल्या 3 चेंडूंवरती. नॉन स्ट्राईकलेला दिसलेला तो म्हणजे फैज. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीत. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नसणार आहे, कारण फैज यांच्यामध्ये ती ताकद, त्यांच्या मनगटांमध्ये असणारी ती क्षमता दाखवून देते की हे फलंदाज मोठे फटके मारू शकतो. आणि आत्तापर्यंत झालेल्या खेळामध्ये नक्कीच 2 षटकार खेचून काढले त्या फैज यांनी. आणि स्वतःच्या खांद्यांवरती शेवटच्या 2 चेंडूंची जबाबदारी घेताना बॅटिंग मार्कवरती सज्ज असतील ते म्हणजे फैज. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह हा फटका लेग साईडला कटून काढला. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावची स्वरूपात बाद होताना दिसतात ते म्हणजे फैज. अजूनही या इनिंगमधील, या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 25. नक्कीच नवीन फलंदाज येताना दिसत आहेत ते म्हणजे फैजान. नवीन फलंदाज फैजान टू देवा. षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच जर बघितलं तर स्कोर कार्ड डिसाईड करणारा चेंडू असणार की नेक्स्ट इनिंगमध्ये आपण स्कोर कार्डवरती किती धावा जमवू शकतो आणि किती धावा डिफेंड करायला लागतील, ह्या सर्व घडामोडींसाठी सज्ज असलेला हा शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वारंवार मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला गेला तर अमन हिरा संघाकडनं, परंतु बॅट हा मिडलवरती येत नाही. आणि जर चित्र बघितलं तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये 2 झेल पकडल्यात देवा यांनी, म्हणजे चांगली गोलंदाजी बघता येईल. आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 रन्स दिलेत त्या देवा यांनी. खूप सुरेख कमबॅक देवाकडनं केला गेला आपल्या संघासाठी. 2 षटकांमध्ये जर बघितलं तर जवळपास 22 धावा होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये येतात त्या 4 धावा, 3 धावा आणि 25 धावा टोटल स्कोर कार्डवरती लागतात. आणि 26 धावांचं आव्हान ठेवलं जातं ते अमन हिरा संघाकडनं युनिटी संघासमोर. नक्कीच करिश्मा 11 संघाचा कर्णधार आणि आर बॉईज संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यावं. करिश्मा 11 आणि आर बॉईज संघ. शेवटचा कॉल असलेला, अदरवाईज आपल्याला पॅनलाइज केलं जाईल.
आरबॉईज संघ, आरबॉईज कर्णधार समाधान गायकवाड प्लीज नाणेफेकीसाठी यावं. चला 25 धावाकडून 26 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते. स्ट्राईकला फक्रू, नॉन स्ट्राईकला लक्की आणि गोलंदाज असतील ते म्हणजे गोविंद. पहिला चेंडू झेल उडाला होता, समशुल भाई यांच्याकडनं होते चुकी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल होते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव काढली जाते. नक्कीच आर बॉईज संघ अपोजिट टीम इथे अवेलेबल आहे. नाणेफेक करून घ्या. पहिल्या चेंडूवरती एक धाव काढल्यानंतर स्ट्राईक रोटेट होते. अवांतर घोषित केलं जातंय, पंचांकडनं दंडित केलं जातंय. या अवांतरनिशी स्कोर कार्डवरती धावतं फलक होते ते 2. 26 धावांचं आव्हान असताना ॲक्युरेसी पाहिजे गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षकांमधनं. थर्ड अंपायर ऑनफिल्ड अंपायर, थर्ड अंपायर ऑनफिल्ड असणार आहे. पुढील चेंडू एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जातोय फाईन लेगच्या दिशेने, सीमा रेषेबाहेर हा येतो एक चौकार. नक्कीच पुढील चेंडू लक्की यांना कव्हर पॉईंटच्या दिशेने कटून काढलाय. क्षेत्ररक्षक नसतील, चेंडू सरळ जातोय घरंगळत सीमा रेषे बाहेर हा आलेला लगातारचा दुसरा चौकार. नक्कीच इथे अजिंक्य खटकाळे KPLचे बेस्ट बॅट्समन, नक्कीच भलेही त्यांचा संघ फायनल मारलेला नाही, परंतु एक चांगलं प्रदर्शन केलेलं KPLमध्ये. तसेच चांगले व्यक्तिमत्व, दिल दोस्ती दुनियादारीतील एक चांगला मैत्रीचा नमुना देणारे अजिंक्य खटकाळ यांचं इथं आगमन झालेले आहे. आयोजक कमिटी तसेच शहीद भगतसिंग ट्रॉफी 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्थान बनवा आणि शोभा वाढवा. एक बाय स्वरूपात एक धाव येते. स्ट्राईकला जातात फक्रू. 4 चेंडू आणि 10 धावा स्कोर काढत 11 धावा. नक्कीच ही एक 12वी धाव वाईट स्वरूपात येते. नक्कीच 26 धावांचा पाठलाग करत असताना स्कोर कार्डवरती येत आहे ते 4 चेंडू आणि जवळपास बघितलं तर 12 धावा. चांगली फलंदाजी म्हणता येईल युनिटी संघाकडनं. लक्की याच्याकडनं लगातार 2 चेंडूंवरती मारलेले ते 2 चौकार विसरता येणार नाहीयेत. पुन्हा एकदा मोठा फटका काव कॉर्नरच्या दिशेने, सीमा रेषेबाहेर चौकार, षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका आणि जवळपास स्कोर कार्डवरती लागलेल्या होत्या 24 धावा आणि 2 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. पहिला षटक आणि त्या षटकामध्ये 24 धावा कुठून काढल्यात त्या. फक्रू यांनी खूप सुरेख फलंदाजी केली आहे. नक्कीच 2 षटकार फक्रू यांच्या फलंदाजीतनं, 2 चौकार लक्की यांच्या फलंदाजीतनं. जवळपास बघितलं तर दोघांनी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. अजूनही फक्त आणि फक्त 2 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. एक्सपिरियन्स गोलंदाज शमशुल भाई ऑन बॉलिंग मार्क. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण होते.
चालत चालत एक धाव पूर्ण केली जाते. प्रॅक्टिस सेक्शनमध्ये जर बघितलं तर शमशुल भाई जवळपास अर्धा तास तरी गोलंदाजी करताना दिसतात. आणि फेक झालेली आहे आणि बॅटची लिडिंग एज घेऊन जाणारा चेंडू अवचित करण्याची संधी होती, परंतु पूर्णपणे सामना जिंकला जातोय तो युनिटी संघाकडनं. धन्यवाद आमचा वेळ वाचवल्याबद्दल. अरे आर बॉयज यार नाणेफेकीसाठी बोलवतोय, मॅच संपली. समाधान टॉस करून घ्या ना, नंतर तुम्ही टाइमपास करा यार.